पण तुकाराम या गावकऱ्याची कथा हृदय हेलावून टाकणारी आहे। 6 जणांच्या कुटुंबात 3 जण निसर्गाच्या प्रकोपाचे बळी ठरले आणि मागे उरल्या त्यांच्या चटका लावणाऱ्या आठवणी। तुकाराम, तुमच्या परिवारातले किती लोक तिथे अडकले होते आणि किती लोक वाचलेत? माझ्या परिवारातले 3 लोक अडकले होते तिथे। 3 लोक अडकलेत आणि 3 लोक वाचलेत फक्त। अच्छा, कोण कोण? माझा भाऊ आणि त्याची बायको आणि त्याचा एक मोठा मुलगा वाचलेला आहे फक्त। आणि अडकलेल्यांपैकी माझी आई आणि भावाची एक मुलगा आणि एक मुलगी अडकली त्यात। अच्छा, अजून ते सापडलेले नाही? नाहीत, सापडलेले नाहीत। अच्छा, तुम्हाला ही घटना कशी कळाली? मला फोनवर कळाली घटना। मी ज्यावेळेस शाळेला निघून चाललो होतो त्यावेळेस मला फोन आला, माझ्या शेजारच्यांचाच फोन आला की गावाला दरड कोसळली। मला वाटलं 1-2-3 दगड आले असतील खालीवरून, बांध फुटला असेल, परंतु मी तोपर्यंत काही सिरियसली घेतलंच नाही। पण मला पुण्यावरून माझ्या चुलत भावाचा फोन आला, सुरेश लिंबेचा। तर त्यांनी सांगितलं की पूर्ण मंदिरापर्यंत सगळं गाव गाडून गेलेलं आहे। तेव्हा मी आमची बोलेरो गाडी जाती बरं शाळेला, त्यातून उतरलो आणि बाईक घेतली जोडीदाराची आणि लगेच गावी आलो। इकडं आलो तर सगळ्या गाड्यांची गर्दी वगैरे होती सगळी, यायला पण खूप वेळ लागल्यानं वर पण सोडत नव्हते घटनास्थळी, गावचे लोक असून सुद्धा तरी सोडत नव्हते। आम्ही दुसऱ्या मार्गाने म्हणजे पावलवाटेने चिखलातून वर गावापर्यंत पोचलो। तेव्हा बघितलं तर सगळं मंदिर सुद्धा ढिगाऱ्याखाली गेलं होतं। सगळी जनावरं, काही लोकांची तर पूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकलेली आहेत। असे जवळजवळ 300-350 लोक अजून ढिगाऱ्याखालीच आहेत।